नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणची 100 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहे। पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, लोणचे हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? लोणचे हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? तर लोणचे हा शब्द पोर्तुगीज या भाषेमधला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, राशीत बसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। राशीत बसणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर राशीमध्ये बसणेच म्हणजेच योग्य ठिकाणी बसणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, राजा प्रधानाला बोलावतो या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। राजा प्रधानाला बोलावतो या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। तर या वाक्याचा प्रयोग होईल ऑप्शन क्रमांक डी, कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात, याने आपण होऊन गुन्हा कबूल केला या ठिकाणी या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? याने आपण होऊन गुन्हा कबूल केला या वाक्यामधील सर्वनामाचा कोणता प्रकार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आहे, आत्मवाचक सर्वनाम या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार असेल। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, या ठिकाणी माझे काय काम या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। या ठिकाणी माझे काय काम या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे वाक्य प्रश्नार्थक या प्रकारचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, मी पुस्तके वाचली या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। मी पुस्तके वाचली। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, मी परीक्षेला आलेलो आहे या वाक्यामधलं आपल्याला सर्वनाम ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मी या ठिकाणी या वाक्यामधलं सर्वनाम असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणते होते? मराठी भाषेमधील पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, दर्पण या ठिकाणी मराठी भाषेमधलं वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूया, आपला भाववाचक नाम चुकीची जोडी आपल्या या ठिकाणी ओळखायची आहे। शब्द आहे आणि भाववाचक नाम दिलेलं आहे, तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी चुकीची जोडी असेल, बाकी सर्व जोड्या ह्या बरोबर असलेल्या जोड्या असतील। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, भाऊ बहीण या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे। भाऊ बहीण या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आहे, स्त्रीलिंग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, बालकवी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बालकवी असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर बालकवी असे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, प्रामाणिकपणा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? प्रामाणिकपणा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम या प्रकारचं ते नाम आहे। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, पुढील शब्दापासून आपल्याला विशेषण तयार करायचं आहे। तर या ठिकाणी एक शब्द आहे शास्त्र, तर या शास्त्र या शब्दापासून आपल्याला विशेषण तयार करायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शास्त्री या ठिकाणी आपलं योग्य विशेषण असेल। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, पुढील वाक्यापैकी आपल्याला केवल वाक्य शोधायचं आहे। तर या ठिकाणी कोणता असेल? केवल वाक्य असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। तर केवल वाक्याचा पर्याय ऑप्शन क्रमांक बी आहे, मला ताप आल्यामुळे मी शाळेत जाणार नाही या ठिकाणी केवल वाक्य असलेलं वाक्य असेल। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, पुढील वाक्याचा अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी एक वाक्य आहे, तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे?
तर हे वाक्य संयुक्त वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 17 पाहूयात। पुढील वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी एक वाक्यप्रचार आहे गाशा गुंडाळणे, तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गाशा गुंडाळणे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे मुक्काम हलवून पलायन करणे, या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात। पुढील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा। तर या ठिकाणी म्हण आहे एका हाताने टाळी वाजवता येत नाही, या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक बी आहे भांडणाचा दोष एकीकडे नसतो, या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात। पिकलेला आंबा या शब्द समूहामधील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। पिकलेला आंबा या शब्द समूहामधील आपल्याला विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे धातू साधित विशेषण, या ठिकाणी विशेषणाचा प्रकार असेल। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात। पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पाचामुखी परमेश्वर ही एक म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे यापैकी नाही, तर पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ होतो पुष्कळांचे मत खरे असते। तर प्रश्न क्रमांक 21 पाहूयात। पण परंतु परी किंतु तरी हे खालीलपैकी उभयान्वय अवयवाच्या कोणत्या प्रकारामध्ये येतात? पण परंतु परी किंतु तरी हे खालीलपैकी कोणत्या उभयान्वयी अवयवाच्या प्रकारामध्ये येतात? तर हे सर्व शब्द न्यूनत्वबोधक ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 22 पाहूयात। आपला 4 शब्द आहेत, तर या 4 शब्दापैकी आपल्याला द्विगु समास असलेलं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी पंचपाळी, या ठिकाणी हा शब्द द्विगु समास यांचं ते उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 23 पाहूयात। दूरदर्शनवरची ती मालिका तितकीशी चांगली नव्हती, या वाक्याचं आपल्याला होकार अर्थी वाक्य करायचं आहे। दूरदर्शनवरची ती मालिका तितकीशी चांगली नव्हती, या वाक्याचं आपल्याला होकार अर्थी वाक्य करायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे दूरदर्शनवरची ती मालिका बरी होती, या ठिकाणी या वाक्याचं होकार अर्थी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 24 पाहूयात। दिलेल्या वाक्यामध्ये आपला प्रयोग ओळखायचा आहे। तर वाक्य आहे पोलिसांनी चोरास पकडले, या वाक्याचा खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक बी आहे भाववाचक नाम, या ठिकाणी भावे प्रयोग या ठिकाणी आपलं वाक्याचा योग्य प्रयोग असेल। प्रश्न क्रमांक 25 पाहूयात। दिलेल्या वाक्यातील आपल्याला अधोरेखित नामाचा प्रकार ओळखायचा आहे। तर या ठिकाणी किती छान गारवा आहे, या ठिकाणी तर आपला अधोरेखित या ठिकाणी नामाचा प्रकार ओळखायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक बी भाववाचक नाम या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 26 पाहूयात। दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी म्हण आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार, या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी आहे जो चांगली इच्छा करतो त्याला चांगलाच लाभ होतो, ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 27 पाहूयात। त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराचे म्हणणे आहे, या वाक्याचं आपला मिश्र वाक्य करायचं आहे। त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराचे म्हणणे आहे वाक्य आहे, तर वाक्याचं मिश्र वाक्य करायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए आहे दुकानदार म्हणाला की माझे दिवाळे निघाले, या ठिकाणी हे मिश्र वाक्य या प्रकारचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 28 पाहूयात। तीव्र या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तीव्र या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सौम्य, या ठिकाणी तीव्र या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द होईल। प्रश्न क्रमांक 29 पाहूयात। डोळ्यांनी टिंबटिंब पाहून देव दिसत नाही, अंतचक्षूंनी पाहावा लागतो, तर या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द येईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी यायला पाहिजे डोळ्यांनी केवळ, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 30 पाहूयात। आपल्या जोड अक्षराची अयोग्य फोड आपल्या यापैकी ओळखायची, अयोग्य फोड आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी याच्यामध्ये अयोग्य जोडी असेल। प्रश्न क्रमांक 31 पाहूयात। खालीलपैकी रीती भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे, रीती भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे।
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे, तो रोज व्यायाम करत असे या ठिकाणी रीती भूतकाळाचे हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 32 पाहूयात, भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी धैर्य या ठिकाणी भाववाचक नाम आहे। प्रश्न क्रमांक 33 पाहूयात, पुढीलपैकी कोणते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे? पुढील शब्दापैकी आपल्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी चौपट या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्या विशेषण असलेला पर्याय होईल। प्रश्न क्रमांक 34 पाहूयात, खालील वाक्याचा आपल्याला अवयव प्रकार ओळखायचा आहे। आहा हा किती सुंदर आहे हे चित्र, हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं अवयवाचा प्रकार आहे? तर हे उद्गारार्थी या प्रकारचं अवयवाचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 35 पाहूयात, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे। जो अभ्यास करेल तो परीक्षेमध्ये पास होईल, तर अधोरेखित सर्वनामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जो तो संबंधी सर्वनाम या ठिकाणी सर्वनामाचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 36 पाहूयात, खहर या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। खहर या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर खहरचा समानार्थी शब्द हंगाम या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, खालीलपैकी कोणते एक व्यंजन हे कंठ्यवर्ण या प्रकारामध्ये मोडत नाही? कंठ्यवर्ण या प्रकारामध्ये मोडत नाही। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी आहे, च या ठिकाणी हा वर्ण कंठ्यवर्ण या प्रकारामध्ये मोडत नाही। पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणता रसाचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक रस आहे जो रसाचा प्रकार नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रसाद या ठिकाणी तो रसाचा प्रकार नाही। पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणता एक शब्द आहे जो प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय नाही? नसलेला आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न पाहूयात, केशव कुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? तर केशव कुमार हे प्रल्हाद केशव अत्रे या कवीचं हे टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 41 पाहूयात, कुसुमाग्रज या नावाने खालीलपैकी कोणत्या कवीला ओळखले जाते? कुसुमाग्रज या नावाने खालीलपैकी कोणत्या कवीला ओळखले जाते? तर वि.वा. शिरवाडकर या कवीला कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 42 पाहूयात, कुऱ्हाडीचा दांडा डॅश काळ, तर या ठिकाणी आपल्याला म्हणी मन पूर्ण करायचे आहे। तर या ठिकाणी कोणता शब्द येईल? तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य शब्द असेल। प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न पाहूयात, कर्तव्य पराडमुख म्हणजेच योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। कर्तव्य पराडमुख या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर कर्तव्याकडे पाठ फिरवणारा यालाच कर्तव्य पराडमुख असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 44, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर नसलेला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वायस म्हणजेच कावळा, तर या ठिकाणी वायस हा शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही। बाकी सर्व शब्द कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात, कपिल अष्टीचा योग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। कपिल अष्टीचा योग या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दुर्मिळ गोष्ट या ठिकाणी या शब्दाचा योग्य अर्थ असेल। पुढचा प्रश्न पाहूयात, ओनामा, तर ओनामा या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। ओनामा करणे म्हणजेच खालीलपैकी काय असेल? तर ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे, सुरुवात करणे म्हणजे श्री गणेशा करणे, ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आपलं करेक्ट आहे। पुढचा प्रश्न पाहूयात, आहो किती छान खेळलास यामध्ये अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे। तर अधोरेखित शब्द कोणता आहे? आहो। अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केवळ प्रयोगी अव्यय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 48 पाहूयात, आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे। आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासन करतो वाक्याचा योग्य आपला काळ ओळखायचा आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे, रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 49 पाहूयात,
तर या ठिकाणी आपल्यापुढे वाक्यप्रचार आहे. तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा, दाढी धरणे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी कचाट्यात पकडण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50 पाहूया. अधोमुख या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अधोमुख. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दुर्मुख या ठिकाणी आपलं योग्य विरुद्धार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. अयोग्य शब्दाची आपल्याला जोडी ओळखायची. आपल्यासमोर 4 जोड्या आहेत. तर अयोग्य म्हणजेच योग्य नसलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे. तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी अयोग्य जोडीचा पर्याय असेल. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अधोमुख या विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 दुर्मुख या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. 11वा रुद्र म्हणजेच योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. 11वा रुद्र हा एक अलंकारिक शब्द आहे. तर या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट मनुष्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. मोजकेच असे बोलणारा समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मोजकेच असे बोलणारा समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मोजकेच बोलणारा त्याला मितभाषी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. मागून जन्मलेला समूहदर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मागून जन्मलेला. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी अनुज या ठिकाणी योग्य समूहदर्शक शब्द असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. पळसाला पाने 3 या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पळसाला पाने 3. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोठेही मनुष्य स्वभाव सारखाच असतो. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. जे चकाकते ते सोने नसते हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. या ठिकाणी आपल्यासमोर काही काव्यपंक्ती आहेत. या काव्यपंक्तीमधून खालीलपैकी कोणता गुण दिसतो तो आपल्याला सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी ओज या ठिकाणी या काव्याचा गुण दिसतो. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. सासू या शब्दाचं आपल्याला अनेक वचन सांगायचं आहे. सासू या शब्दाचं आपल्याला अनेक वचन रूप सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी सासवा या ठिकाणी सासू या शब्दाचं अनेक वचन रूप असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. म्हणून हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं उभयनवी अव्यय आहे? म्हणून हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं उभयनवी अव्यय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी परिणामबोधक या ठिकाणी उभयनवी अव्ययाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. तो नेहमी लवकर झोपतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तो नेहमी लवकर झोपतो. तर हे रीतिवर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या काव्यरसामधून खालीलपैकी कोणत्या प्रकारचा रस आपल्याला मिळतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी शांतरस या ठिकाणी या काव्यपंक्तीमधला तो रस आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. अव्वेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अव्वेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल? तर अव्वेरचा विरुद्धार्थी शब्द स्वीकार या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. अनिष्ट या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. अनिष्ट हा एक शब्द आहे. तर अनिष्ट या शब्दाचा योग्य समास पुढीलपैकी कोणता असेल? तर तत्पुरुष समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. ससा या शब्दाचं अनेक वचन रूप आपल्याला करायचं आहे. ससा या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी कोणतं असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक डी ससे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? तर ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण या प्रकारचा तो वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यामध्ये आपण
हा सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यामधील आपण या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आपण या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. यथाशक्ती हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे? यथाशक्ती हा एक शब्द आहे, तर आपला समास ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अवयभाव समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. मनस प्लस पटल हा संधियुक्त शब्द विग्रह आपल्याला योग्य ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. पृथक वाचक संख्या विशेषणाचे उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? पृथक वाचक. तर ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी एक एक मुलगा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. तो वर्तमानपत्र वाचत असे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तो वर्तमानपत्र वाचत असे, तर रीतिभूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. तो गावोगाव भटकत फिरला या वाक्यामधील अधोरेखित क्रियाविशेषणाचा अवयवाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तो गावोगावी भटकत फिरला, तर सामासिक क्रियाविशेषणाचा या ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. तळे राखीतो पाणी चाखी या म्हणीचा आपला योग्य अर्थ सांगायचा आहे. तळे राखीतो पाणी चाखे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी आहे. ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपयोग करून घेतो. ऑप्शन क्रमांक सी म्हणीचा योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. या रिकाम्या जागी आपला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी एक ऑप्शन क्रमांक डी सुंब या ठिकाणी या रिकामी जागी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. वाक्यामधला आपला काळ ओळखायचा आहे. मी अभ्यास करीत होतो या वाक्याचा आपला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अपूर्ण भूतकाळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. दृढाचार्य या अलंकारिक शब्दाचा आपला योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषामधून विकसित झालेली भाषा आहे? मराठी भाषा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी संस्कृत प्लस प्राकृत या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. मुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मुले शाळेत गेली, तर स्वार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. पुढील शब्दाचा आपला समास ओळखाय. बाजारहाट हा एक शब्द आहे, समास आपल्याला ओळखायचा आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी समाहार द्वंद्व या ठिकाणी समासाचा प्रकार असेल. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. कवी बी यांचं संपूर्ण नाव पुढीलपैकी कोणतं आहे? कवी बी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे. नारायण मुरलीधर गुप्ते या ठिकाणी कवीचं म्हणजेच बी या कवीचं संपूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. दाती तृण धरणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. दाती तृण धरणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याजवळ एक ई बुक आहे. त्या ई बुकमध्ये जवळपास 15,000 पेक्षा जास्त संग्रह असलेले ते एक ई बुक आहे. त्या ई बुकमध्ये पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, नगर परिषद भरती असेल, या सर्वांसाठी लागणारे अतिसंभाव्य जीके त्या ई बुकमध्ये कव्हर केलेले आहेत. जर ती तुम्हाला ई बुक पाहिजे असेल तर त्या ई बुकची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून ते तुम्ही घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.